नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एकदम पुढे या असं वी बनवा जय श्रीचा काय आहे सूर्यप्रभा नमस्कार। आज सोनाली नर्सिंग होम याचा शुभारंभ अगदी उत्साहामध्ये पार पडला आहे। इथे आपण मेडिसिन, बालरोग, अस्थिरोग आणि फिजिओथेरपी या प्रमुख ब्रांचमध्ये सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये ज्या सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे जसं नेफ्रोलॉजी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, तर ह्याचेसुद्धा स्पेशलिस्ट व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून राहणार आहेत। एन3 सिडकोमध्ये एक उत्कृष्ट रुग्णसेवा व्हावी, तसंच फक्त एक मोठ्या हॉस्पिटलचा मोठा बोजा पेशंटवर न पडता त्यांना आपलं फॅमिली डॉक्टर हा जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही तत्पर आहोत। आणि ह्यापुढेही, कारण कोविडच्या काळामध्ये बरेच पेशंट बघण्याचा अनुभव मिळाला, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एक सेवाभावी संस्था म्हणून पण आम्ही काम केलं आणि तोच एक अनुभव घेऊन यापुढे काम करता यावं। रुग्णांना त्यांच्या फक्त आजारातून मुक्त नाही करायचं, तर त्यांची लाईफस्टाईल आणि ह्या गोष्टींवर आम्ही खूप भर दिला आहे। तसं आम्ही वॉल पेंटिंग्स, प्रत्येक पायऱ्यावर एक एक स्लोगन दिली आहे, जेणेकरून कुठेतरी रुग्णांच्या मनामध्ये हा विषय त्यांना एक नवीन
चालना मिळेल, एक लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करता येईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि या शुभारंभ प्रसंगी मला असं वाटतं की आमच्या हातून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत कसं पोचता येईल, त्यांना जास्तीत जास्त डिसीज फ्री कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. सर किती लोकांचा स्टॉप आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये आणि किती बेड आहे? इथे 15 बेडचं हॉस्पिटल आहे. इथे आपला साधारण एक 10 जणांचा स्टाफ आहे आणि स्टाफ रिक्रुटमेंट अजूनही चालू आहे. आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन कोणाच्या असतं? उद्घाटन आपण आईवडिलांच्या हस्तेच केलं आणि आपण पूर्ण परिवार आज आमचं घराचं सुद्धा इथे ओपनिंग असल्यामुळे तो दोन्ही प्रसंग आम्ही एकत्रच हे करून आज त्या प्रसंगी आमचे सगळे नातेवाईक रुग्ण सगळ्यांना बोलून इतर मंडळी मित्रमंडळी सगळ्यांना आपण इन्व्हाइट केलं. हॉस्पिटलमध्ये म्हणजे इतर शासकीय सुविधा भेटल्या जातात, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये काही योजना वगैरे योजनांसाठी आपण अप्लाय करू. आता जस्ट म्हणजे सुरुवातच झालेली आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ, सगळ्या गोष्टींची पूर्णता हे सगळं झाल्यानंतर आपण हळूहळू त्या गोष्टींकडे पुढे त्याप्रमाणे प्रयत्न करू. आता हे आपल्या शहरातलं पहिलं हॉस्पिटल आहे का याच्या पूर्वीचं आणखी काही हॉस्पिटल? नाही, हॉस्पिटल तर बरेच आहेत, मोठमोठे हॉस्पिटल आहेत, सुविधा देणारे सगळे आहेत. पण आम्ही प्रयत्न असा करतो आहे की एक फॅमिली फिजिशियनचा जो कन्सेप्ट आहे की पेशंटला फक्त ट्रीटमेंट नाही तर त्यांच्या दुसऱ्या पण काही बाबी असतात त्या समजून घेणे, त्या त्यांच्या शंका निरसन करणे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आजार होऊ नये, आजार झाल्यावर तर आपण ट्रीटमेंट करतो. आपल्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर किती आहेत? आपल्याकडे मी मेडिसिनमध्ये आहे, माझं MD DNB मेडिसिन आहे. मॅडम फिजिओथेरपिस्ट आहेत, माझे मोठे बंधू पिडियाट्रिशियन आहेत आणि असेच आमचे मित्र 3 ते 4 डॉक्टर हे असणार आहेत आणि सुपर स्पेशालिटीचे जे डॉक्टर आहेत ते व्हिजिटिंग राहणार आहेत. अच्छा, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काय आवाहन करणार? रुग्णांना हेच की आता सध्या साथीचा आजार चालू आहे, बरेच जण तापेचं डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यासाठी म्हणजे जसं पाणी साठवून ठेवू नये, बदल करत राहावा. एक बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे जंक फूड हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे पण बरेचसे आजार जडले जातील. तर सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे, पण त्या नियमित पाळणं, त्याचं काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजे. सर, हॉस्पिटल म्हटलं का अनुभव म्हटलं का, मग तुम्ही याच्यासाठी कुठलं प्रॅक्टिस वगैरे केली की याच्यापूर्वी? माझं MBBS आणि हे मी जे मेडिसिन क्षेत्रामध्ये काम करतो आहे याला मला जवळपास 14 वर्ष पूर्ण झालेली आहे. मी नामांकित हॉस्पिटल जसं भूत हॉस्पिटल झालं, मेडिकवर हॉस्पिटल झालं, त्यानंतर मी लेक्चररशिपसुद्धा केलेली आहे पुण्यामध्ये. BJ मेडिकल कॉलेजला होतो, KEMला होतो. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे मेडिसिनच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी अनुभव, साधारणतः 14 वर्षाचा अनुभव आहे. नाही, आता तुम्ही इतर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली, हा म्हणजे इथलं हॉस्पिटल सुरू करण्याचा उद्देश काय नाही? सुरू करण्याचा उद्देश असाच होतो की मी आधी सांगितलं की एक फॅमिली फिजिशियन म्हणून जो कन्सेप्ट असतो, एखादं मोठं हॉस्पिटल असलं की मग तिथे डॉक्टर पेशंटचं जे इंटरॅक्शन आहे ते फक्त तेवढ्या आजारापुरतं आणि तेवढंच असतं, त्याच्या पलीकडे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरवासियांना काय आवाहन करणार आपण? शहरवासियांना की आम्ही इथेच त्या स्लोगन्स लिहितो आहे की आजार होऊ नये ह्याच्यासाठीच प्रयत्न करा. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण 50% असे आजार आहेत की आपण आपल्या लेवलला ते कंट्रोल करू शकतो. पण आत्ता सध्या बाहेरचं खाणं, त्यानंतरच्या वाईट सवयी, मोबाईलचं एक वेगळंच व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्याचप्रमाणे एक जो आपण जंक फूड म्हणू, कारण आपण जर बघितलं आठवड्यातून कुठेतरी बाहेर खाणं ही जे प्रकार आहेत, तर हे सगळे प्रकार आपल्याला जर कंट्रोल करता आले तर बरेचसे आजार आपल्याला टाळता येतात. माझं नाव डॉक्टर सुरेश चंद्र सोडाने.